अलिबागमधील जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतोय। या संदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे अलिबाग तालुका आपत्कालीन कार्य वैद्यकीय सेवा सेल अध्यक्ष सागर पेरेकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निशिकांत पाटील यांना निवेदन देऊन समस्या निदर्शनास आणून दिल्या। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सीटी स्कॅन यंत्रणा बंद असल्याने अपघातग्रस्त आणि गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन महागात तपासण्या कराव्या लागत आहेत, जे अनेक गरीब रुग्णांना परवडणार नाही, त्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव तालुक्यातील रातवड येथे एक थरारक अपघात घडला। भरधाव वेगात ट्रक ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एसटी बसवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली। या भीषण अपघातात एका लहान मुलासह 7 प्रवासी गंभीर जखमी झाले असून एसटी महामंडळाच्या निष्काळजीपणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। रस्त्याची खराब स्थिती आणि अतिवेग यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट कडेला जाऊन उलटली। यातील चालकाविरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि प्रदेश चिटणीस अॅडव्होकेट प्रवीण मधुकर ठाकूर यांनी अखेर काँग्रेस पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलाय। पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी 2 ऑगस्ट रोजी अलिबाग येथे होणाऱ्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे। या भव्य कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रमुख उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत। एसटी महामंडळाच्या बस चालक आणि वाहक यांच्याकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार वारंवार घडत आहे। असाच एक प्रकार माणगाव म्हसळा रस्त्यावर घडला असून श्रीवर्धन डेपोच्या बसचा दरवाजा चक्क उघडा ठेवून चालक सुसाट बस चालवत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। महामंडळाच्या एसटी बसमध्ये वारंवार असे प्रकार घडत असून प्रवासी वर्गात भीतीचं वातावरण पसरलंय। प्रवासी आता खासगी वाहतुकीला पसंती देऊन एसटी महामंडळ स्वतः आपले नुकसान करून घेत असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे। पनवेल परिसरात रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी गजाआड करून चोरीतील 2 रिक्षा हस्तगत केल्या। शहरातील पटवर्धन हॉस्पिटल समोरील रोडवर उभी करून ठेवलेली रिक्षा तसंच परिसरात उभ्या रिक्षा आरोपी अक्षय चव्हाण वय 22 राहणार पनवेल हा चोरून पसार झाला होता। याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर पनवेल शहर पोलीस पथकानं आरोपीला पनवेल परिसरातून ताब्यात घेतलं। त्याच्याकडून चोरीच्या जवळपास 1 लाख रुपये किमतीच्या 2 रिक्षा हस्तगत केल्यात। त्याच्या अटकेमुळे अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं आणि नवनियुक्त प्रांताध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध मागण्यांसाठी नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आलाय। यात गरजेपोटी घरांच्या किमती, पाणी प्रश्न यासह अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार असून याबाबत पालिकेला विचारणा केली जाणार आहे। याबाबत पत्रकार परिषद घेऊन नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली। पोलीस असल्याचं भासवून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटणारे विशाल सगलगिले वय 43 या सराईत गुन्हेगाराला पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली। वलब गावातील अमरावती रामकरण भारद्वाज यांच्याकडून बाबाच्या ढाब्याजवळ आरोपीनं दमदाटी करत दागिने आणि पैसे लुटले। तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपीचा गुन्हे अभिलेख तपासला। गुप्त माहितीच्या आधारे तळोजा एमआयडीसी येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्यावर इतर 3 पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत। मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण करा, त्यानंतरच टोल उभा करा अशी मागणी रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटानं करत महामार्गावरील सुकेली खिंडीजवळ उभारण्यात आलेल्या टोलजवळ संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊ केलं। नागोठणेजवळील सुकेळी येथे टोल नाका उभारण्याचं काम सध्या सुरू आहे, मात्र महामार्गाची दयनीय अवस्था पाहता या उभारण्यात आलेल्या टोलला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटानं तीव्र विरोध केला। यावेळी कोणतीही तोडफोड होऊ नये याकरता मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। पेण खोपोली राज्यमार्गावरील गागोदे खिंड ते आरावपर्यंत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे वाहनचालक त्रस्त झालेत। मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून 4 ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे संघटक संदीप रेणुका पाटील यांनी दिलाय। पावसाळ्यात रस्त्याची परिस्थिती आणखी बिकट झाली असून गागोदे बुद्रुक, वरसई फाटा, आराव परिसरात वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। आंदोलनासाठी पेण विक्रम मिनीडोअर संघटनेनंही पाठिंबा दर्शवलाय। प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी होत आहे।
न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.टी. ओवे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीनं पोलीस पदक जाहीर करण्यात आलं. हे पदक राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते 29 जुलै रोजी राजभवन येथे प्रदान करण्यात आलं. 1996 बॅचचे अधिकारी असलेले ओवे यांनी विविध पोलीस ठाणे आणि विभागांमध्ये उल्लेखनीय सेवा बजावत गुन्हेगारांविरोधात प्रभावी कारवाई केली. सध्या ते न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून कार्यरत असून त्यांच्या या सन्मानाबद्दल सहकाऱ्यांकडून त्यांचं अभिनंदन होत आहे. मास्टर भूपेंद्र मार्शल आर्ट स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमीतर्फे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडूंना प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन भव्य सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत अकॅडमीनं एकूण 58 पदकं मिळवली, ज्यामध्ये 10 सुवर्ण, 16 रौप्य आणि 32 कांस्य पदकं पटकावून चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळवली. कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के. पाटील, एसएमडीएल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रीती महाजन, अॅडव्होकेट मनोज म्हात्रे आणि डॉ. एस.टी. गडदे उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आत्मसंरक्षणाच्या गरजेवर प्रकाश टाकला. ॲक्वा लाईफ स्विमिंग क्लब आणि ग्लोरियस स्पोर्ट्स अकॅडमी पेणतर्फे पेण तालुका मर्यादित जलतरण स्पर्धा आणि वॉटर पोलो चॅम्पियनशिपचे आयोजन मामा वास्कर जलतरण तलाव येथे करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन छत्रपती पुरस्कार विजेते श्रेयस वैद्य, एनआयएस कोच सुनील पवार, अॅडव्होकेट मंगेश नेने, अनिल कनघरे सर, आंतरराष्ट्रीय खेळाडू भूषण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत 133 स्पर्धकांनी सहभाग घेतला. नागोठणे आणि पेण या संघांमध्ये झालेल्या अंतिम लढतीमध्ये नागोठणे संघानं बाजी मारली. विजेत्यांना मेडल आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.